समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मार नचले जेथे श्रीराम यो जातो मर्दो संजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविद यक्कीर्त्या पठनेन सरोजुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरौक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करत आहोत। समास 5वा सुरू आहे। आता तुम्ही किती दिवस येणार? की गणपती आता उद्या परवा 2 दिवस येणार ना? बरं, मग आता जे येणार नाहीत त्यांना हे रेकॉर्डेड केलेलं घरी ऐकता येईल, बरोबर? आणि ज्याने तो चॅनल माझा घेतलेला नसेल त्याने नंतर माझा नंबर घ्या आणि मग ते त्यांना तिथं त्या ग्रुपला ॲड करून घेता येईल। तुम्हाला घरी बसून येते नंतर ऐकता येईल। म्हणजे याच्यात खंड पडणार नाही, हे चालू राहील। आता 6वा समास म्हणजे दशक 18वा आणि समास 6वा सुरू। नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे। अनेक प्रकारची वस्त्र आहेत, भरजरी वस्त्र आहेत, अशी नाना प्रकारची जी आपल्या शरीराला म्हणजे 1 आदमी आणि 10 कपडा, जे कपड्याने माणसाचं हे उठून दिसतं। एरवीची मुलगी बघा, त्या दिवशी लग्नाला उभारल्यानंतर मेकअप करून निघाल्यानंतर तिथंच, म्हणजे जे कपड्याचं सौंदर्य आहे ते माणसाचा जे काही सौंदर्य मूळ त्याला आणखीन उठावदार देत। म्हणून नाना वस्त्रे नाना भूषणे, अनेक प्रकारचे अलंकार आहेत ते धारण करावे। हे सगळं कशासाठी? शरीर सुंदर दिसावं म्हणून।
नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे. यामुळे काय होतं, आपलं शरीर त्याला आपण शृंगार करतो शरीराला. पण अंतःकरणाचा जर शृंगार करायचा असेल तर विवेके विचारे, विवेक पाहिजे, विचार पाहिजे. राजकारणे अंतरशृंगारिजे श्रीराम. आपल्याकडे आज जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये उद्या भर पडली पाहिजे. राजकारण कसं करावं, काय करावं, परमार्थ कसा करावा, प्रपंच कसा करावा, व्यवहारात कसं वागावं, या विचाराने विवेकाने अंतरंग त्याला शृंगारता येते. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज. शरीर सुंदर आहे, आरोग्य संपन्न आहे, नाना प्रकारची भरजरी वस्त्र परिधान केलेली आहेत. एवढं सगळं आहे पण अक्कल नाही, काय कामाचं आहे ते. व्यवहार ज्ञान नाही, परमार्थ कसा करावं कळत नाही, प्रपंच कसा करावं कळत नाही, बोलावं कसं कळत नाही, वागावं कसं कळत नाही. मग त्याच्याजवळ काय नाही हो, म्हणून एवढं सगळं बोलायला कळत नाही, वागायचं कळत नाही. सगळं कशामुळे, का कळत नाही. अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. अंतःकरणामध्ये चातुर्य असेल तर ह्या सगळ्यावरच्या शृंगाराला अधिक साज येतो. म्हणजे शरीरही नाना वस्त्रालंकाराने सुशोभित असावं आणि आपलं मन सुद्धा नाना प्रकारच्या चांगल्या उत्तम अशा संस्काराने सुशोभित असावं. तुंड हेकांड कठोर वचने अखंड तोले स्वाभिमानी न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही श्रीराम. असा मनुष्य काय कामाचा आहे, म्हणजे कोणता मनुष्य कामाचा नाही. असा मनुष्य काय कामाचा आहे म्हणजे असा कोणता मनुष्य आहे जो कुठला कामाचा नाही. एक होत वाटेल तसं बोलणारा, कठोर वचने, अखंड अहंकारामध्ये पुरेपूर गुंतलेला, न्याय नाही नीती नाही अशा अंतःकरणाचा मनुष्य काही कामाचा नाही. तरी शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारणाच्या संवादा मिळवचिनेने श्रीराम. असा मनुष्य काय कामाचा आहे, कसा मनुष्य कामाचा नाही ते बघा. आता तरी शीघ्र कोपी सदा, थोडं काही बोललं की राग येतो. तरी शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा. कधी मर्यादेने बोलणं नाही, कधी मर्यादेने वागणं नाही. कदापि न धरी मर्यादा राजकारणाच्या संवादा मिळवचिनेने श्रीराम. राजकारणामध्ये संवाद करावा लागतो, एकमेकांचे विचार समजून घ्यावे लागतात. संवादा मिळवचिनेने श्रीराम. असा काय कामाचा आहे. ऐसे लौंद बेईमाने कदापि सत्य नाही वचने पापी अपस्मार्जने राक्षस जाणावे श्रीराम. अशा माणसाला राक्षस म्हटलेलं आहे. कशा माणसाला, जो लौंद आहे, बेईमानी आहे, कधी खरं बोलत नाही, पापी आहे, अशा माणसाला राक्षस म्हणावं असं म्हटलं.
कृतज्ञ असणारा, परपीडा करणारा मनुष्य. समयासारखा समयो नये, नेम सहसा चालेना, नेम धरता राजकारणा अंतर पडे श्रीराम. समयासारखा समयो येईना, म्हणजे सगळीच वेळ आपल्याला सारखी नाही हो. कधी आनंदाचे दिवस, कधी दुःखाचे दिवस, कधी मनासारख्या गोष्टी, कधी मनाविरुद्ध गोष्टी. समयासारखा समयो नये, समयासारखा समयो येना. आणि त्यामुळे काय होतं, आपण जे नियम करतो ना ते नियम पाळता येत नाही. अचानक पाहुणे आले, सगळं दिवसभराचं वाचन, जप, नामस्मरण सगळं गेलं. काय मी सगळी वेळ काय सारखी नाही, कधी निवांतपणा आहे, कधी गडबड आहे. नेम धरता राजकारणा अंतर पडे श्रीराम. नेम अगदी कठोर धरायचं म्हटलं तरी सुद्धा व्यवहार करताना अडचणी येतात. मग काय करावं त्याच्यासाठी? अति सर्वत्र वर्जावे. अति नको, थोडा जप असावा. नाही म्हणले मी 13 माळा जपल्याशिवाय उठणारच नाही. ठीक आहे बाबा, नको उठू, 13 माळा कर, पण मध्येच कोणाचा फोन आला तर घे, मध्येच कोणी आलं, बेल वाजवली तर दार उघड, मध्येच कोणी काय आलं तर 2 शब्द विचारले तर बोल त्याला. तिथेच माळ धरून ठेवायची, म्हणी तिथेच धरून ठेवायचं. आम्हाला कळतंय कोणत्याही प्रकारचा अट्टहास नसावा. अति सर्वत्र वर्जावे. एखादी माळ 5 माळा 10 माळा ठीक आहे, अति सर्वत्र वर्जावे. ज्याच्याकडे एवढा आहे ना, म्हणजे घरात 10 माणसं आहेत, हा बसला जपाला तरी बाकीच्याला काही त्रास नाही, त्यांनी रोज 1000 माळा कराव्या. घरात माणसं आहेत बघ, आता घरात मी नवरा बायको, त्याच्यात आता कोणी आलं गेलं तर मधनं उठणं आलंच ना. म्हणून कडक नियम करू नये. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे. जसा वेळ असेल तशी वेळेसारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. प्रसंग पाहून चालावे, हट निग्रही न पडावे. अट्टहास करू नये, हट निग्रह करू नये. कुणी विवेकी पुरुष, ज्याला विवेक आहे, सारासार विचार आहे, आत्ता मला प्राधान्य कशाला द्यायचंय, माझ्या नित्यनेमाला द्यायचंय का आलेल्या पाहुण्यांची उडबस करायची. मागचा नियम राहिला, जेव्हा फुरसत पाहिजे त्यावेळेला केलं. अट्टहास करू नये. आज प्रत्येक गोष्टीच्या वेळेला प्राधान्य ठरलेलं आहे. आज कशाचं प्राधान्य आहे? आज गणपती बाप्पा येणार आहे, मग त्यांची सगळी तयारी करणं याला प्राधान्य आहे की नाही? रोजची कामं आहेतच, पण ही विशेष कामं आहेत, आता प्राधान्य त्या गोष्टीला द्यायला पाहिजे. म्हणजे प्राधान्य क्रम माणसाला ठरवता आला पाहिजे. बहुतकी करता हट, तेथे येऊन पडती तट, कोणा एकाचा शेवट झाला पाहिजे श्रीराम. अति अट्टहास केला तर मग अशी म्हणायची वेळ येते, ते सगळं तुझं राहू दे, आधी हे काम कर. वेळ येते का नाही, ते बाकी काही करू नको, हे एवढं आधी काम नाही. म्हणजे काय झालं, वादावाद झाले, घरामध्ये मतभिन्नता झाली, म्हणून अट्टहास करू नये. कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे श्रीराम. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजाभवाने, परंतु विचार पाहुणे कार्य करणे श्रीराम. ठीक आहे, परमेश्वर आपल्या मागे आहे हे खरं आहे, पण आपल्याला सुद्धा काही विचार करायची बुद्धी भगवंताने दिली का नाही? पण ते तारतम्य आपल्याला बाळगता आलं पाहिजे. बरे ईश्वर आहे स्वाभिमाने, विशेष तुळजाभवाने, परंतु विचार पाहुणे कार्य करणे श्रीराम. पण विचार करावा आणि मग कार्याला हात घालावा. अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना. जे नेहमीच सावध असतात त्याला आपण आणखीन काय विशेष सूचना करणार? मनुष्य सावध असतो, त्यालाही कळतं. अखंडची सावधाना बहुत काय करावे सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे श्रीराम. परंतु काहीतरी एक गोष्टी
तर्कशास्त्रांनी जाणली पाहिजे. आपलं सैन्य किती, समोरच्या येणाऱ्या माणसाचं सैन्य किती, आणि मग ते जाणून व्यूहरचना युद्धाची करावी लागते. म्हणजे एवढ्या मोठ्या सैन्यापुढे आपलं छोटंसं सैन्य चालणार नाही, म्हणजे लवकर मरण पावेल ते. त्यापेक्षा छुपा हल्ला केला तर आपलाही प्राण वाचतो आणि त्यांचं सैन्य खराब होतं. म्हणजे हे सगळं या युद्धातले बारकावे ते जाणून त्या त्या प्रसंगी निर्णय वेगवेगळे घ्यावे लागतात. सगळ्या ठिकाणी एकच विचार करून चालत नाही. समर्थापाशी बहुत जन राहिला पाहिजे, स्वाभिमान निश्चळ करून या म्हणा लोकास्ते श्रीराम. म्हणजे आपल्याजवळ आपण जोडलेली माणसं कायम टिकली पाहिजे. काय म्हणते बघ, समर्थापाशी बहुत जन राहिला पाहिजे, स्वाभिमान. त्याला आनंद वाटला पाहिजे, मला ह्या माणसाबरोबर राहायचंय. पूर्वीच्या काळी शब्दासाठी जीव देणारे माणसं होते. आता म्हणले तशी वाणीच निघत नाही. या रे या, जीव द्या या वाणीवर, अशी वाणीच निघत नाही. म्हणजे त्या शब्दासाठी जीव देणारी माणसं होती, अशी जोडलेली होती माणसं. समर्थापाशी बहुत जन राहिला पाहिजे, स्वाभिमान निश्चळ करून या म्हणा लोकास्ते श्रीराम. म्लेंछ उदंड म्लेंछ दुर्जन उदंड बहुता दिवसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम. म्लेच्छाचं बंड माजलंय त्याही वेळेला ना आताही. बहुता दिवसाचे मांडले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. कधी ते गोंधळ घालतील त्याचा भरोसा नाही, पण आपण नेहमी सावध पाहिजे. त्यांच्या प्रत्येकाच्या घरात काटो 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 प्रत्येकाच्या घरात आहे की नाही. आमच्या घरात धुण्याची काठी लवकर सापडत नाही, आणायची कुठनं. म्हणजे जे काही आता समाजात चाललेलं आहे, आपल्याला कमीत कमी आत्मसंरक्षण तरी माणसाला करता आलं पाहिजे. म्लेंछ दुर्जन उदंड बहुता दिवसाचे मांडले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. आपल्याला काही कोणाला जाऊन हल्ला करायचा नाही, पण निदान आपल्यावर कोणी चालून आलं तर आपल्याला आत्मरक्षण तरी करता आलं पाहिजे. तरी सकळ करता ईश्वर तेने केला अंगीकारू, त्या पुरुषाचा विचारू विरळा जाणे श्रीराम. परमेश्वर आपलं रक्षण करतो हे 100% खरं आहे, पण आपणही आत्मसंरक्षणासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे. न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे श्रीराम. मग भगवंताची कृपा असली तर काय होतं. मग एखाद्या माणसावर भगवंताची कृपा कसं करणार होतं, त्याच्यावर कृपा आहे का नाही. ज्यावरती भगवंताची कृपा आहे त्याच्याकडे काय आहे. न्याय नीती विवेक विचार, त्याच्याजवळ न्याय आहे, नीतीने वागणार आहे. त्याच्याजवळ सारासार विवेक आहे म्हणजे विचार आहे. आणि नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे श्रीराम. परमेश्वराची देणगी आहे. नाना प्रसंग अनेक प्रकारचे प्रसंग आले तर न डगमगून जाता त्या प्रसंगाला सामोरं जाणं, तोंड देणं. परीक्षणे परांतर, दुसऱ्याच्या अंतःकरणाचा ठाव घेता आला पाहिजे. देणे ईश्वराचे श्रीराम, हे आलं की समजायचं भगवंताची कृपा आहे. देणे ईश्वराचे श्रीराम. महायज्ञ सावधपणे समय धारिष्ट्य धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे श्रीराम. अतिशय सावध असावं, पराकोटीचा प्रयत्न करावा, वेळ प्रसंगी
धारिष्ट धरावं लागतं. अहो, मुख्य जो सेनापती आहे तोच जर घाबरून गेला तर सैन्याने काय करायचं? म्हणून धारिष्ट धरावं लागतं. समय धारिष्ट धरणे, अद्भुताची कार्य करणे, देणे ईश्वराचे श्रीनाम. परमेश्वराचे देणगे, अद्भुत कार्य आपल्या हातून घडलं तर समजावं भगवंताची कृपा आहे तुमच्यावर. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे श्रीनाम. यश कीर्ती प्रताप महिमा, त्याला यश मिळतं, कीर्ती मिळते, प्रताप होतो, त्याचा महिमा वाढतो. हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली असं आहे. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे श्रीनाम. देव ब्राह्मणाचार विचार, कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार, देणे ईश्वराचे श्रीनाम. देव ब्राह्मणांचा सन्मान करणे, आचार विचार आपला चांगला ठेवणे, कित्येक लोकांना आपला आधार वाटला पाहिजे आणि आपण परोपकार केला पाहिजे. असं जो कोणी करतो, देणे ईश्वराचे श्रीनाम. इहलोक परलोक पाहणे, सावधानपणे राहणे, बहुत जनाचे सहाणे, देणे ईश्वराचे श्रीनाम. इहलोकही आपल्याला म्हणजे आपल्याला प्रपंच यथासांग करता आला पाहिजे, परमार्थ यथासांग करता आला पाहिजे आणि सावध राहायला पाहिजे नेहमी. आणि मुख्य काय, बहुत जनांचे सहाणे, देणे ईश्वराचे श्रीराम. सहन करता आलं पाहिजे. आता सहन कसं करता येतं बघ. एक मुली लग्न होऊन आली होती. आता सुरुवातीचं वर्ष सगळ्या माणसांचे स्वभाव समजून घ्यायला त्याला वेळ लागणार का नाही? 6 महिन्यात 2 महिन्यात कळत नाही, वर्षात तर जावं लागतं. बरोबर 1 वर्षात सगळ्यांना ती पारखून घेत. मग आता तुला सासू बोलायचे, सासरा बोलायचा, दीर बोलायचा, जावा बोलायच्या, बाकीचे नातेवाईक बोलायचे, येणारे जाणारे बोलायचे, शेजारी पाजारी बोलायचे. मग तिथे एकदा मैत्रीण भेटली, आली ती 4 दिवस बिचारी राहायला. तिला सगळे बोलताना पाहिलं. काका म्हटले तू बोलत नाही का? म्हणजे मला बोलता येत नाही का? म्हणजे मी पण बोलले. मग का गप्प बसते? अगं ह्यांना वाईट वाटेल ना. माझ्या सासऱ्याला बोललं म्हणजे याच्या वडिलाला बोललं का नाही? मग याच्या वडिलाला बोललं तर ह्याला बरं वाटेल का? याच्या आईला बोललं तर ह्याला बरं वाटेल का? याच्या बहिणीला बोललं तर ह्याला बरं वाटेल का? त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी सगळं सहन करतोय. काय म्हणलंय बघा, बहुत जनांचे सहाणे, देणे ईश्वराचे श्रीनाम. तसं हे जसं व्यवहारात आहे, तसं परमार्थात आहे, प्रपंचात आहे. अनेक लोक अनेक गोष्टी बोलणार तुम्हाला, पण ते बोललं म्हणून तुम्हाला प्रपंच सोडता येत नाही का? ते बोलले म्हणून परमार्थ सोडता येत नाही. लोक बोलले तर ते ऐकून घ्यायचं. सहन करायची ताकद आपल्याकडे पाहिजे. देणे ईश्वराचे, ज्याच्याकडे सहनशक्ती आहे, देणे ईश्वराचे श्रीराम. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुत जनासी पाळणे, देणे ईश्वराचे श्रीराम. देवाचा पक्ष घेऊन म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलकांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राणत्वही वेचावं. देवाचा काही पक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, सगळ्या ब्राह्मणाचा योगक्षेम कसा चालेल याची चिंता वाहणे, बहुत जनासी पाळणे, देणे ईश्वराचे. हे भगवंताचं ईश्वराचं देणं आहे. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते, गोप ब्राह्मण प्रतिपालक असे होते. प्रसंगी कसं वागावं यांना प्रचंड त्यांना ज्ञान होतं. म्हणून त्याला धर्मसंस्थापक म्हणतात. धर्मस्थापनेचे नरते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे श्रीराम.
अशी ज्याने धर्माची संस्थापना केली. धर्म आज आपण कपाळाला गंध लावतोय. आज निरनिराळ्या मंदिरामध्ये आपण एवढे सगळे हिंदूंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे हे आपण करू शकतोय. एवढ्या याच्यात हे लक्षात. धर्मस्थापनेचे नरते ईश्वराचे अवतार झाले आहेत. पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. उत्तम गुणाचा ग्राहक तर्क तीक्ष्ण विवेक धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे श्रीराम. उत्तम गुणांचा ग्राहक तर्क तीक्ष्ण विवेक. तर्कशास्त्र पाहिजे, विवेक पाहिजे, धर्मवासना पाहिजे. धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे श्रीराम. सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार जेणे पाविजे पैलपार अरत्र परत्रीचा श्रीराम. सकळ गुणामध्ये काय आहे? आधी व्यवस्था करणे. आम्ही काकांकडे शिकायला होतो सोलापूरला. उद्या काही कार्यक्रम असला की आम्ही सांगायचो हो काका आपल्याकडे उद्या अमुक अमुक आहे. झोपरे म्हणायचे. उद्या कार्यक्रम आहे, झोपरे काय म्हणतात? त्याने 8 दिवस आधी तयारी करून ठेवलेली असायची, आम्हाला माहीत नाही काय. म्हणजे तजविजा करीत जाणे, पुढे येणाऱ्या कामाची आधीच सोय करून ठेवणे. म्हणजे मग त्यावेळेला धावपळ होत नाही. म्हणजे सत्याची पूजा म्हणली की सकाळीच चालले सामान आणायला आणि मग हे विसरलं ते विसरलं होतं. तुम्हाला माहिती नाही अमुक तारखेला सत्याची पूजा आहे, अमुक तारखेला गणपती येणार. 4 दिवस आधी सामान आणून ठेवायला काय? ऐन वेळेला धावायचं. तर लागली तर आणखी खोज होईल. सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार. कुठल्याही गोष्टीचं पुढे येणारं जे कार्य आहे त्या कार्याची आधीच तयारी झाली पाहिजे सगळी. म्हणजे त्या दिवशी आपल्याला टेन्शन काही नसतं. जेणे पाहिजे पहिलं पार अरत्र परत्रीचा श्रीराम. अरत्र परत्र आपल्या ह्या प्रपंच व्यवस्थित परमार्थ व्यवस्थित. म्हणजे तुम्ही आता कुठे जाताना परगावी जाता का नाही? मग तुम्ही सगळी तजवीज करता का नाही? तजवीज केली म्हणजे काय केलंय? नाही म्हणजे हा आमचा मेकअप चढव आहे, याच्यामध्ये पावडर आहे, सेंट आहे, कंगवा आहे, फेशर आहे, विशर आहे, सगळं. आणखीन काय म्हणले? हे म्हणले औषधाच्या गोळ्या आहेत, अमुक माणूस असतात तसं आहे. हे काय म्हणले? नाही वेळेला खायला मिळालं नाही मिळालं तर थोडा खाऊचा डावा ठेवलेला आहे, पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे, सगळे कपडे लत्ते आहेत. 2 दिवस आपल्याला कपडे धुवायला नाही मिळालं तर आपण एक्स्ट्रा कपडे घेतलेले आहेत. काही तिथे घाबरायचं कारण नाही, सगळं व्यवस्था आहे. म्हणजे बॅगा भरून तयार आहेत की नाही? मग तसं आपल्याला परमेश्वराकडे जायचंय. मग आपली बॅग भरलेली आहे का? इथे तर निदान ॲडव्हान्स रिझर्वेशन तर करता येतात, तिथे ते पण नाही. हो ऐन वेळेत चला म्हटलं की निघाल. मग त्याची काय तयारी केली? परत्रीचा विचार काय केला? तिथे काय आपण बरोबर नेणार आहे? आपलं चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं करणं हेच आपल्या बरोबर येणार आहे. मग ते पण त्याचंही आठवडं थोडं भरून ठेवलं पाहिजे का नाही? ती जशी बॅगेची तयारी केली तशी ही पण तयारी पाहिजे. काय म्हणते पहा, सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार जेणे पाविजे पैलपार अरत्र परत्रीचा श्रीराम. इति श्रीदास बोधे कृषीचे संवादे उत्तम पुरुष निर्गुणाम समाषष्ट. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा ठावचे नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृती सोडाले. सहजाची अनिर्वाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणे मानावे. जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्साभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश. विवळता विशेषा विशेष
कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, कर्ता आत्मा तेथेचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा धाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचाराची कामे, उगेच भ्रमोने भ्रमे. जगदीश्वरी अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे कृष्णवाणी विवेक समाज श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती सद्गुरु गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा. माऊली जगद्गुरु